काशीनाथ पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे आपण पाहतोय ऋतू 11 डोंगरपाड्याचा संघ तर दुसरीकडे अनय्या सीसी एसराज वॉरियरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात दोन कर्णधारांची ग्रँड एंट्री ही आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं नाव काय? सोबतीने विजय पाटील साहेब देखील येत आहेत. प्रवीण पाटील आपण देखील यायचं आहे. अतिशय सुंदर भव्य दिव्य असं आयोजन आणि ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून राबविण्यात आली असं पूर्णतः श्रेय प्रवीण पाटील, विशाल पाटील आणि संपूर्णतः आई भवानी मारंबलपाडा ग्रामस्थ असतील, क्रिकेटला बसतील, ह्या सर्वांना हे श्रेय जात आहे. थोड्याच वेळात एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ, एकीकडे कर्णधार तुषार तांबोरे आहे तर दुसरीकडे अनिकेत कांबळे चॉक्से हे दोन कर्णधार असतील. दोन संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. डीजे मयूर हे ह्या तळावर ह्या दोन खेळाडूंना नाचवतील. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण नाचत यायचं. एकीकडे तुषार आहे, स्वतः खोळी आहे, तर दुसरीकडे अनिकेत कांबळे आपण देखील नाचत यायचंय. यस डीजे टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या सर्वांनी विनंती असेल. ऋतू 11 टाळ्या वाजवायच्या. यस धन्यवाद तुषार, अतिशय चांगला लुक वाटतोय तुझ्यावर आणि स्वतः कोळी आहे. दुसरीकडे अनिकेत कांबळेला आपण पाहतोय. प्रथमतः अनिकेत कांबळे तुझ्याकडे येतोय. चॉक्सी, प्रथमतः कसं वाटतंय ह्या लुक मध्ये? हा कॉस्ट्युम या अगोदर कधी परिधान केलं होतं का? नाही, पहिल्यांदाच घातला. लुक खूप छान वाटतोय. असं वाटतं परत घालू नंतर. आता चान्स नाही भेटणार परत. नक्कीच मिळेल. उद्या टॉप 12 मधून देखील प्रवीण पाटील हे म्हटलंय की उद्या देखील हा कॉस्ट्युम असेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आपल्याला आणि तो प्रयत्न आज खऱ्या अर्थानं पराकोटीचा असेल. समोरचा संघ आपण पाहायला गेलं तर डोंगरपाड्याचा संघ असेल, आगाशी सारखा संघ, टीम सायबा संघ आहे. त्यासाठी तितकाच प्रयत्न मोठा असेल. अजून एकदा येतोय प्रश्नाकडे. आज ही नौका आपल्याला पाहायला मिळते. ती होडी अतिशय सुबक आपण पाहतोय आणि त्यामध्ये त्या चमचमत्या अशा ट्रॉफी. ह्या काय म्हणेल आयोजनाबद्दल काय म्हणशील? ही खेळपट्टी आज संपूर्णतः आउटफील्ड आणि आज हे पिवळमय वातावरण काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आयोजन दरवर्षी खूप चांगलं असतं. माझं 4थं वर्ष आहे खेळायचं, पण दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं असतं. ह्या वर्षी बोट आहे आणि ट्रॉफी आहे, त्याच्यामध्ये खूप छान वाटतंय. आयोजक खूप चांगले. दरवर्षी बनलं ना की चांगले टुर्नामेंट भरवतात. माझं 4थं वर्ष खेळायचं, दरवर्षी वेगळं असतं काय ना काय. खूप छान आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. त्यानंतर तुषार तुझ्या दिशेने येतोय. तामोरे म्हटलं तर आमचा आगरी कोळी समाज. आज काय म्हणशील ह्या लुक मध्ये? आपण पाहतोय या अगोदर कधी असा लुक केला होता का? केलेला. कोणत्या वेळेला, कधी? गावाला बोईसरला. आज पुन्हा एकदा संधी मिळते. क्रिकेटमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच हा लुक आहे आणि हे संपूर्णतः श्रेय जातं आई भवानी मारंबलपाडा चषकासाठी. ह्या चषकासाठी पुन्हा एकदा जोरदार विनंती असेल. ज्या प्रकारचं एक भव्य दिव्य आयोजन आणि हे एक आगळी वेगळी अशी संकल्पना आपण पाहतोय. तुषार, ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? हे संपूर्णतः खेळपट्टी आपण पाहतोय, आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते, ती नौका, त्या नौकेबद्दल दोन शब्द. नक्कीच आतुर आहे मी. आपण स्वतः कोळी आहोत, त्या नौकेबद्दल दोन शब्द. नौका तर काय हे नाही मिळत. आम्ही तर जेटीवर जातच असतो आणि बसतच असतो दरवेळी. एवढंच. ट्रॉफ्या तर खूपच छान आहेत. त्याचं दरवर्षी सेमच असतात. वेगवेगळ्या एक युनिक असते. आयोजक तर खूपच चांगलं असते. आउटफील्ड वगैरे खूप बस. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मी मान्यवरांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय काशीनाथ साहेब पाटील आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे ABCC आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय मारंबलपाडा असा हा कॉल द्यायचा आहे. पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. ABCC असा आवाज येतो आणि प्रथमतः ABC ते येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. ऋतू 11 डोंगरपाड्याचा संघ. तुषार, प्रथमतः काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. आज समोरचा संघ आपण पाहतोय यंदाच्या वर्षामध्ये एक चांगला संघ आपण पाहतोय. कशा प्रकारची रणनीती असेल समोरच्या संघाबद्दल? रणनीती अशी काय नाही मिळत, फक्त खेळायचं आहे
आणि जिंकायचं आहे बस एवढंच मनामध्ये आहे. स्वतःच्या संघाबद्दल काय म्हणशील? एक जुना जाणता संघ किशोरदादा पाटील, एक मोठमोठे खेळाडू आपण पाहतात, आज स्वतःच्या संघाबद्दल 2 शब्द. संघ तर खूपच छान आहे बस फक्त प्रयत्न करतील की हे देतील सगळे एफर्ट्स देतील बस. एस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मला वाटतं तुषार जास्त बोलत नाहीये. अनिकेत, तुझ्या दिशेने येतोय, नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर प्रथमतः काय डिसिजन असतं? फिल्डिंगच घेतली असती. आता करावी लागेल, आता टॉस हरलो तर तरी पण 30-40 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. संघ खूप चांगला आहे, चांगले प्लेयर आहेत सगळे त्यांच्यामध्ये, अनुभवी प्लेयर आहेत सगळे. किशोर दादा आहेत, पप्प्या आहे, खूप चांगली टीम आहे. अजून एक प्रश्न असेल, स्वतःच्या संघाबद्दल काय म्हणशील आणि कशा प्रकारची आज ही मानाची सन्मानाच्या ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी कशा प्रकारची तयारी करून आलात? आज तयारी खूप केली आहे, आज जर खेळले नाहीत तर वाट लागणार आहे. तर खेळतील, खूप प्रयत्न आहेत, प्रॅक्टिसमध्ये आहेत सगळे, सगळ्यांनी मनावर घेतलं आहे. कारण की 2-3 टुर्नामेंट खूप खराब गेलेत आमचे, जवळजवळ येऊन हरत होतो, पण यावेळेस ट्राय करू, पूर्ण पुढपर्यंत येण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. आपण आपापल्या पोझिशनमध्ये यायचं आहे ही विनंती असेल, मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. टॉस की बॉस मधून अहवाल येतोय, प्रथमतः ऋतू 11 डोंगरपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. बिग लढत पहिली ग्रुप डी मधील दुसरा सामना आजच्या दिवसात आपल्याला भेटीला पाहायला मिळतोय. एकीकडे अनएससीसी एसराज वॉरियर्सचा संघ आहे तर दुसरीकडे ऋतू 11 डोंगरपाड्याचा संघ. अनिकेतने मगाशी देखील थोडासा उल्लेख केला होता की आम्हाला टॉप 12 मध्ये जायचं आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न हा पराकोटीचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मयूरच्या दिशेनं. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. 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 या अगोदरील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याचा खेळ राहिला होता अतिशय प्रभावित, डीजे मयू 2 मिनिटं थांबवतोय. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मिस्टर मुझम्मिल खान. मुजू, आपण यायचे त्वरित मान्यवरांच्या शुभ हस्ते ही आदरणीय सन्माननीय अनंत पाटील साहेब यांना मी विनंती करतोय. पाटील साहेब, आपण यायचे आपल्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतंय ही ध्रुविक भावेश पाटील ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आपण जर्सी पाहतोय. अतिशय आकर्षक बॅक फ्रंट डिजिटल असणारी ही जर्सी आणि ही जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. मुझम्मिल खान अतिशय प्रभावित खेळ, अष्टपैलू असा खेळ राहिला होता आणि त्या बळावर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. मुजू, आपण या. अनंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ही जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पहिलीच मॅच खऱ्या अर्थानं 24 चेंडू 23 धावेंचं एक माफक आव्हान होतं आणि त्या डिफेंड करत असताना अतिशय शानदार खेळ तो ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर मुझम्मिल खान. मुज्जू, ह्या स्पर्धेबद्दल नक्कीच चर्चा करायला आवडेल. काय म्हणशील प्रथमतः संघाबद्दल? समोरचा संघ आगाशीचा संघ होता, 24-23 हे इक्वेशन आणि त्या धावा डिफेंड करत असताना पाहायला मिळतात ह्या मैदानामध्ये. पहिलं तर कालपासून आम्ही मॅच बघतोय, म्हणजे पहिली सगळे एकदम हाय स्कोरिंग मॅच होत होते, पण आम्ही जेव्हा आतमध्ये उतरले आमच्या पहिल्याच बॉलला आमचा म्हणजे जो मेन बॅट्समॅन होता पॅट्रोचा आऊट झाला, तर मनात एक होता की मॅच आम्ही चालवावी, पण समोरचा संघ पण खूप चांगला होता, त्या लोकांनी आम्हाला 23 रनमध्ये थांबवला, पण आम्ही पण मॅच सोडली नाही. आमच्या मनात होता का आम्ही पण ही 23 रन डिफेंड, कार पण 24 डिफेंड झाले तर आम्ही पण 23 डिफेंड करू शकतो
आणि आमचे सगळे प्लेयर्सनी आमचे फिल्डर लोकांनी ओमकार परेशभाई सगळ्यांनी आमचे चांगले एफर्ट दिले म्हणून आम्ही जिंकले. अजून एक प्रश्न नक्कीच विचारेल. आई भवानी मारंबलपाडा हे चषक खऱ्या अर्थानं आपल्यासाठी अतिशय एक यशस्वी आणि सफल राहिला आहे. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगलीच असते मारंबलपाड्याची विशालदाची टुर्नामेंटमध्ये सगळ्यांची जे त्यांचे ऑल ओव्हर जे टीम आहे त्या लोकांनी चांगली स्पर्धा केली आहे. आम्ही 2 वर्ष चॅम्पियन राहिलेत. यावर्षी पण आम्ही चांगला खेळू आणि क्वालिफाय होऊन चांगला खेळायचा प्रयत्न करू. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील ह्यापुढील मॅचसाठी. हा होता प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर मुझम्मिल खान. आणि त्यानंतर पुन्हा एकदा वळतोय. दोनच संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना तोपर्यंत आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे एक गुरुवर्णीय दीपेश माने सर. थँक्यू व्हेरी मच मृदुल मेहर यांना आपण ऐकत होतो. सध्याच्या घडीला वसई विरारच्या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये जेवढं खेळाडूंना मान सन्मान आणि आदब आहे तेवढ्याच आदबीनं सध्या प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसवरती एक आवाज आणि काही व्हिडिओज ज्या घुमताना पाहायला मिळतात त्यामधील सर्वाधिक महत्त्वाचा वाटा अर्थातच मृदुलची मेहर यांचा देखील आहे. कारण गतवर्षीपेक्षा यावर्षीमध्ये जर तुम्ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विचार केलात ना तर सध्याच्या घडीला या स्पर्धांना 4 चांद लावण्याचं काम आणि या स्पर्धांची खूप मोठ्या प्रमाणात मी म्हणेन ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचं काम जर कोण करत असेल तर मृदुलची मेहर करतायत. अधोरेखित करतायत प्रत्येक स्पर्धेला आणि प्रत्येक स्पर्धेचं एक स्थान निर्माण करतायत रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये. त्याकरिता त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो अर्थातच ऋतू 11 डोंगरपाडाने आणि प्रथम फलंदाजी करण्याकरिता अनाया सीसी यशराज वॉरियर्स या टीमला मात्र आमंत्रित केलंय. लेट्स प्लेचा इशारा पंच गंभीर अर्थातच परशुराम पाटील यांचा. स्क्वेअर पंचाच्या भूमिकेमध्ये सर खालिद सय्यद यांना आपण पाहतोय. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती किशोरदादा पाटील. पहिला बॉल यावेळेस गती कमी केली होती, जवळ येऊन दिलं शरीराच्या, कट केलं, वेगानं चेंडूवरती आला क्षेत्ररक्षक परंतु तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली आहे. धावफलकावरती धावांचा श्री गणेशा. पहिली धाव बॅटर समीरच्या नावावरती. समीर आणि त्याच्या साथीनं सरफराज हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झाले आहेत. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण जाईल, 1 बाउन्स सीमा पार आलाय, चौकार. चौकार आला. धावफलकाला आकार पहिल्याच एडिटर रेडी आहेत, ऐकलं बोलतो दादा, ऑडिओ काढतो. पहिल्याच षटकामध्ये यावेळेस मात्र चौकार आला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण परंतु पुन्हा एकदा बॅकअप नव्हतं. मला वाटतं सातत्यानं चुका होतात त्या ठिकाणी कर्णधार आहेत परंतु थोडंसं यावेळेस चुकीचा खेळ. पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. किशोरदादांवरती चढवलेला हल्ला, सरफराजच्या बॅटमधून हल्ला, पहिला चौकार, तदनंतर आलेली एकेरी धाव. इथं चौकार येणं म्हणजे खूप मोठं कसब आहे. 4 धावा आल्या म्हणजे त्या जवळजवळ 8 चेंडूंचं काम करतात. यावेळेस मात्र पहा समीरनं ओळखलं, पाहिलं आणि त्याला आता माहिती आहे सरफराजनं त्याचं काम केलंय त्यामुळे आता मला सेन्सिबल क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. अतिरिक्त धाव आपल्या या षटकामध्ये अगोदरच मोजल्या गेल्यात त्यामुळं आता कुठेतरी त्याला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं आहे. ओळखलं समीरनं, पुन्हा एकदा सरफराज आलाय स्ट्रायकर एंड करते. किशोर बॅकफुटर जाऊन यावेळेस मात्र मोठा फटका. वा, तेच तर्रार, स्ट्रेस लाईक अ बुलेट, चेंडू सीमा पार आलाय, चौकार. माती चौकार षटकार या मारंबलपाडा गावान. थँक्यू. यष्टीरक्षकाकडे जर पाहिलं ना तर तुम्ही ते गेले किशोरदादांच्या जवळ आणि त्यांना काय सांगितलं, बाबा मारंबलपाड्यामध्ये देखील जागेचा भाव वाढलाय, आता इकडे देखील खूप मोठ्या प्रमाणात बिल्डर्स येऊ लागले त्यामुळे जागा देऊ नको बॅटरला. पुढे चेंडू हाताळायला सांगितला, डॉट बॉल आला. पहा यावेळेस मात्र अनुभवाचा पूर्ण वापर झाला आणि त्याचा फायदा झाला. तो अर्थातच टीम ऋतू 11 डोंगरपाडाला डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा झाल्यात 11. स्वतः यष्टीरक्षक ज्यानं मगाशी जो चांगला सल्ला दिला तोच यष्टीरक्षक खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत असताना गोलंदाज प्रमोद. वरिष्ठ खेळाडू देखील पाहायला मिळतात टीम ऋतू 11 डोंगरपाडासाठी. यावेळीचा बॉल प्रमोदचा बाहेर चाललाय, वाईट घोषित केला. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती, भारतीय धावफलकावरती 12 धावा. मृदुल, ज्यावेळेस मी विरार परिसरामध्ये राहायला आलो सुरुवातीच्या काळामध्ये कारगिल नगर आमच्या परिसरामध्ये मॅचेस व्हायच्या, 12 धावा झाल्या धावफलकावरती.
यावेळेस पहा हलक्या हाताने केवळ चेंडूला स्टिअर केलं. त्यावेळेचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट फार भयानक होतं. सायबा, JCC अशा काही टीम्स त्यावेळेस आम्हाला कानावरती ऐकायला मिळायचं आणि जबरदस्त मॅचेस बरोबर तेवढीच रंगत आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वादविवाद देखील होत असत. एक वेळेस आम्ही देखील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. साधारणतः 7 वाजता एंट्री केली आणि रात्री 2 वाजता आमची मॅच लागली. असा काळ होता तो. भरपूर टीम्स होत्या, भरपूर सारं क्रिकेट होतं आणि सध्याचा काळ बदलला. क्रिकेटनं काट टाकली आणि अंडरआर्म बॉक्स असोसिएशननं जे काम केलं आहे या वसई विरार परिसरामध्ये वाखाणण्याजोगं. हे कौतुक करेल संपूर्ण जी टीम यामागे आहे, ज्यामध्ये सातत्यानं चांगला खेळ त्यांनी दर्शवला आहे. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, आज खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर मिळाले, एक वेगळ्या शिस्तीनं आपण पाहतोय. आणि संपूर्ण आता ही टीम असोसिएशन मेंबर असेल, त्यामध्ये ऋषीदादा देसाई यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपण पाहतोय दिलीप शर्मा, सोनूभाई असतील, तर तसंच संपूर्ण आता टीम असेल, लॉसन असेल, रंजनदादा कोरिया असेल, संपूर्ण आता टीम, भरत मोरे सर असतील, हे एक वेगळं क्रिकेटला शिस्त देण्याचं काम करतात. आपण पाहायला गेलं तर या 2 ते 3 वर्ष अगोदर एक लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जायची, परंतु आज बिग बॅश फॉर्मॅट आहे. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा ह्या देखील विकल्या जात नाही आणि त्या कारणास्तव आपल्याला पाहायला मिळत आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट एक मोठी अचीवमेंट आपण पाहतोय. आज संपूर्ण आता महाराष्ट्रात एक उल्लेख करावा असा वाटतंय. मला वाटतं एकमेव विरार असं एक स्टेशन जिथे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या 100हून जास्त संघ हे रजिस्टर आहेत आणि त्या देखील आपण पाहायला गेलं तर अगदी वर्षभर एकाच संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. एक मोठं ग्लॅमर पाहायला मिळतंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट 5 ते 7 वर्ष अगोदर पायामध्ये चप्पल असतील, शॉर्ट्स पॅन्ट असेल, ह्या पद्धतीने खेळलं जायचं, परंतु आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहायला गेलं तर एक वेगळं स्तर प्राप्त झालंय. एक मोठमोठ्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. बक्षीस आपण पाहायला गेलं तर लाखोंमध्ये उडाणं घेते असताना पाहायला मिळतात. आणि हाच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटनं आपण पाहायला गेलं तर आज ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला होता की द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित डेखले देखील ह्याच बॉक्स क्रिकेट पासून त्याची सुरुवात. आज वसई तालुक्यातील द फायटर जेट प्रशांत घरत असतील, ह्याच बॉक्स क्रिकेट पासून त्याची सुरुवात आहे, परंतु आज संपूर्णतः टेनिस विश्वामध्ये एक वेगळं नाव उंचावण्याचं काम ह्या खेळाडूंना देखील केलं. ही सुरुवात खरं तर आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासून त्याची झाली होती सर. डेफिनेटली मी अगोदरच उल्लेख केला या गोष्टींचा देखील, कारण क्रिकेटमध्ये आधुनिकता आणणं गरजेचं आहे. मी सातत्यानं सांगत असतो, स्वतःला प्रूव्ह करण्यामध्ये वेळ घालवू नका, इम्प्रूव्ह करा, आपोआपच लोकांसमोर तुम्ही नजरेत येत असतात. यावेळेस सईद आलेत, न्यू बॅटर, कर्णधार चोक्सीच्या साथीनं सेन्सिबल क्रिकेट यावेळेस दाखवलंय. एकेरी धावफलकावरती 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. या षटकामध्ये प्रमोदनं काय केलं, धावांना आळा घातला आणि सोबतच एक फलंदाज देखील बाद केला धावबाद स्वरूपात. सांघिकरित्या प्रथम फलंदाजी करत असताना अनायासिसी यशराज वॉरियर संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. शेवटच्या 2 षटकांचा काही शिल्लक आहे. नक्कीच आदरणीय सन्माननीय उदय पाटील साहेब यांना देखील मी विनंती करतोय, आपल्या देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा. अर्थातच आपल्याला पाहायला मिळते पर्व 4, एक भव्य दिव्य आणि एक लोकप्रिय अशी स्पर्धा आपण पाहतोय आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 मध्ये. आखडू टप्प्याचा चेंडू होता, अर्थातच पंचांचा एक हात हवेत होता. 9 चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड आणि त्यानंतर पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आणि त्या क्रिकेटच्या रणनीतीला आतापर्यंत साजेसा खेळ केला जातोय. क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहिलं जातं ना, जसं म्हटलं जातं मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव देखील आहे आणि ही सिंगल धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सईद, हे 2 मोठे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा 1+1 नक्कीच धावफलकामध्ये ऍड केलं जातंय. गोलंदाज आतापर्यंत थोडीशी कुठेतरी चुकी करतोय आणि ज्या वेळेला चुकी घडली जाते त्यावेळेला नेहमीच एक क्रिकेटच्या भाषेमधून आवाज येत असतोय की क्रिकेट ह्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. डेफिनेटली पप्प्यानं आतापर्यंत 2 वेळा चूक केली आहे. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटन पॅड मधला हा चेंडू सरळ झालाय बॉलरच्या हातामध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता होती. पप्प्यानं कमबॅक केला. यावेळीचा बॉल फुलर लेंथ, ओ हो क्या बात आहे, क्या बात आहे. चित्त्याची चपळाई आणि वाघाची झडप यावेळेस मात्र पाहायला मिळाली. स्वतः कर्णधार होते त्या ठिकाणी. धावा वाचवायला आपल्या टीमसाठी एकेरी धावफलकावरती वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना सईद आल्यात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं किशोरदादा होते, चांगलं क्षेत्ररक्षण. सईदची बॅटिंग मी पाहिली आहे. VPLच्या
सेकंड सीझनमध्ये ज्यावेळेस 19-20च्या पर्वामध्ये जबरदस्त कोरोनाचा तो काळ होता आणि सईदनं तो काळ गाजवला होता. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन केवळ दिशा दाखवली आहे. एकेरी धावफलकावरती वधारती आहे, धावफलक जाऊन पोचते 22 या आकड्यावरती. तिसरं षटक, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच आतापर्यंत 22 धावा ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे. दुसरीकडे चॉक्सी, अनिकेत कांबळे स्वकर्णधार आहे, सहीद आहे, 2 खेळाडू आता एक्सेलेटरवर पाय देतील. ह्यात मात्र तीळ शंका नाही. पप्प्या आतापर्यंत थोडीशी कुठेतरी चुकी करतोय आणि त्या अतिरिक्त धावेंना खऱ्या अर्थानं आतापर्यंत एक भर देता येतात. 2 खेळाडूंना भेदून प्रयत्न चांगला होता, परंतु जातोय चेंडू सीमारेखा बाहेर, अफलातून चौकार. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई मारंबल पाडा गावात. 26, आई भवानी 26, चषक 26. ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. मारंबल पाडा गावात. आई मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. शेवटचा अखेरचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना तुषार तामोरे आलेत गोलंदाजी माकवती. तुषार आणि त्याच्या विपक्षामध्ये सईद हे द्वंद्व मात्र पाहण्याजोगं राहणार आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता तुषार आलाय. पहिला बॉल जमिनीला घरंगळत टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटर जाऊन काय जबरदस्त पंच केला होता सईदनं. मी अगोदरच म्हटलं सईदकडे क्षमता ठासून भरली आहे आणि त्याचा उपयोग तो मात्र करत असताना आपल्या टीमकरिता एकेरी धावफलकावरती वधारती आहे. धावफलक 27 वरती जाऊन पोहोचतंय. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत आणि 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस. यावेळेस मात्र आवश्यकता होती का अशा प्रकारच्या अटेम्प्टची? थोडासा एफर्टलेस प्रयत्न देखील चेंडू थांबवू शकला असता मैदानाच्या आतमध्ये, परंतु उशीर झालाय. चेंडू सीमापार आलाय, चौकार. नक्कीच ह्या चौकारांना आपण पाहायला गेलं तर धावेंना आतापर्यंत बढावा दिला जातोय. चॉक्सी आता वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं टॉप गिअरमध्ये आता गाडी चालली जात आहे आणि चॉक्सी ह्या खेळाड्याला सातत्यानं आपण पाहतोय. एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ सव्वा शेर आहे. 2 खेळाडू असे आहेत, सईद असेल, चॉक्सी असेल, धावेंना बढावा देत आहेत. आखोटी टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार. चार धावा धावफलका खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 36 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी नक्कीच असेल. आखोटी टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅक दुसरा येतोय. सईद आता मात्र मैदानाला आग लावतोय की अशी फलंदाजी करतोय. खनखनन पैंजण चांदीचा कमर बंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा. क्या बात है, क्या बात है. गीतांची महफिल रंगू लागली या मैदानाच्या आतमध्ये. सईद लईमध्ये आलाय. वा डीजे, कम ऑन. बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, परी आणि अप्सरासे झाला प्यारी ती, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी. जब मेरी बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा. क्या बात है. जो कुर्ती काली काली चांद. सती समालोचक मित्र भरत जिमोरे यांचं शुभागमन झालंय. स्वागतम सुस्वागतम. संजू राठोडच्या मधुर आवाजामध्ये डीजे मयूरनं केलंय त्यांचं स्वागत. मयूर, सध्याच्या घडीला महाराष्ट्राला संजू जरी भुरळ घालत असताना तरी मयूरला देखील विसरून चालणार नाही आपल्याला. मयूरचं देखील वादन तेवढंच चांगलं आहे आणि तेवढंच चांगलं काम सईदनं केलंय. काय फलंदाजी. तब्बल 44 धावा 11च्या सरासरीनं बनवल्या गेल्या. जिंकण्याकरिता 45 धावांचं आव्हान आहे. येस, डेफिनेटली डोंगरपाडा टीमबद्दल आम्हाला माहिती मिळते. डोंगरपाडा RK नावानं जो संघ खेळत होता 90-91च्या दशकामध्ये चांगली कामगिरी या सातत्यानं संघाने केली होती. साईनाथ नावाचा संघ होता
विरार पूर्वेकडील साईनाथ स्पोर्ट्सचा तो देखील संघ होता आणि नारंगीचा जय साई, हे 3 संघ सातत्यानं 90च्या दशकामध्ये दादागिरी करत होते अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आणि 6 षटकांचे सामने त्यावेळेस खेळवले जायचे, ही देखील माहिती आमच्यापर्यंत मिळते. आणि तिथूनच पुढे आलेला गंभीर परशुराम पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जयसाईपासून त्याची सुरुवात आणि तदनंतर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेट या दोनही स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहिलंय आणि सध्या JCC मध्ये खेळताना देखील आपण त्याला पाहतोय. येस, डेफिनेटली जयसाई, त्यानंतर मग JCC आणि स्टुडंटसारख्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांमध्ये संघांमधून देखील आम्ही गंभीरला पाहिलंय. एक चिवट खेळाडू म्हणून त्याची ओळख होती आणि आजही तो आपल्या चिवट शैलीनं पंचांच्या कामगिरीमध्ये एक वेगळं वलय निर्माण करतोय. आणि सातत्यानं नेहमी आपण सांगत असतो, एक चांगला खेळाडू समालोचक होऊ शकतो, एक चांगला खेळाडू पंच होऊ शकतो आणि एक चांगला खेळाडू आयोजक देखील होऊ शकतो, ते देखील आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहतोय भावेश दादांच्या रूपानं, रंजन दादांच्या रूपानं, हे देखील जुने क्रिकेटचे खेळाडू आहेत ज्यांना ओढ आहे क्रिकेटची आणि त्यामुळेच त्यांनी क्रिकेटमध्ये हा रंग आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात, ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 45 धावा बनवायच्या आहेत आणि आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. फलंदाजी करण्याकरिता किशोर आणि पप्प्या. नक्कीच एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू 45 धावांचं आव्हान आहे. दुसरीकडून किशोर दादा पाटील आहे, ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय सातत्याने एक विस्फोट आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आहे. अनिकेत कांबळे, चॉक्सी ज्या वेळेला खेळपट्टीवर चेंडू आदळतो आणि त्यानंतर थोडासा कुठेतरी हलका वळण घेतोय, त्या कारणास्तव निर्धाव चेंडू येतोय. यावेळेला बॅकफुटला आला, डिफेन्स केला जातोय, पुश केला जातोय, सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावेंचा श्रीगणेशा, पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 1 धाव ही धावफलकावर येते. पप्प्यासारखा खेळाडू असेल, किशोरदादा पाटील असेल, 2 खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ करणं यावेळेला तितकंच गरजेचं असेल. एक भलं मोठं आव्हान हे धावफलकावर आहे. 24-45 इक्वेशन धावफलकावर पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होतोय, ज्या ठिकाणी 2 धावा या धावफलकावर आतापर्यंत येतात. इथून बरसावं लागणार आहे, कारण सेन्सिबल क्रिकेट खेळून तेवढंच धावसंख्येकडे तुम्हाला वळता येणार नाहीये. सागर कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये बॅकफुटवर जाऊनच यावेळेस पंच केलाय. वा, किशोर दादांच्या बॅटमधून आलाय चौकार. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर जगताव आम्ही त्याच्यावर बोलना पोचतोय चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय, धावफलक पुढे सरकलाय. पुन्हा एकदा हो, लगातारचा दुसरा. इसे कहते शेर बुडा हुआ तो क्या हुआ, मेरे दोस्त शिकार करना नहीं भूलता. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या किशोर पाटील यांच्याकरिता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात. 10 सामन्यामध्ये आलाय रंग. हा रंग आणखी वाढवण्याकरिता मयूरकडे वळूयात. एक संधी त्याला देखील देऊयात. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर जगताव आम्ही त्याच्यावर बोलना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर बोलना पोचतोय समिंदर जगताव आम्ही त्याच्यावर. धन्यवाद डीजे. आणि नेहमीच भरतदादा आला का हे गीत वाजत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर 2 चांगले मित्र देखील आहेत आणि रिक्वेस्ट होती खऱ्या अर्थानं मयूरची की भरतदादा आपण हे देखील सॉन्ग ऐका आणि ह्यावर पुन्हा एकदा चर्चा करा. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. जावेद मनसुरे आहे. 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. किशोर दादा पाटील 2 खेळाडू खऱ्या अर्थानं आज आपण पाहायला गेलं तर वसी विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला एक वेगळं शिस्त लावण्याचं काम करतायत. सातत्याने एक बॉक्स क्रिकेटसाठी तितकीच मोठी मेहनत घेत असताना पाहायला मिळतात. असे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. बॅकफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. डेफिनेटली एकेरी धाव धावफलकावरती वधारते. धावफलक जाऊन पुढे सरकते. जावेद मनसुरी आल्यात. जावेदला देखील आम्ही त्या सीझनमध्ये पाहिलं होतं जेव्हा सईद होता. एकाच संघातून या 2 खेळाडूंना आम्ही अनुभवलं होतं. चांगला खेळ त्यावेळेस त्याचा देखील राहिला होता. यावेळेस वेगानं खेळण्याचा प्रयत्न, धावबादची संधी. पंच सांगतायत नॉट आउट. थँक्यू. थांबवतोय आपल्याला. रिव्ह्यू कॉल केलाय, DRS कॉल केलाय. तिसऱ्या पंचांना इथं मात्र इन ॲक्शन आणलंय. धावबादकरिता हा रिव्ह्यू घेतला गेलाय. ही बदललेली क्रिकेटची परिभाषा आहे. मृदुल, आपण पाहत होतो एकदा की पंचांनी निर्णय दिला की त्याला आपल्याला
निश्चितच, परंतु या परिभाषेकडे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण पंचांना देखील इथून थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पाहणं, वादग्रस्त निर्णय देणं हे देखील बरेच काही बाब आहेत. परंतु एक चांगली गोष्ट आली क्रिकेटमध्ये, कारण खेळाडूंना देखील एक वाव मिळतो. पुन्हा एकदा आपल्याला रिव्ह्यू कॉल केल्यानंतर आपली बाजू योग्य आहे की अयोग्य आहे हे देखील पडताळून पाहता येतं. जीवनामध्ये देखील पहा, खाली सरांनी दिलेला निर्णय योग्य आहे, नॉट आउट. याकरिता त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. मी म्हटलं की DRS आल्यानंतर पंचांची भूमिका आणखी वाढली, त्यांच्यावरचा प्रेशर आणखी वाढला. कारण पूर्वी निर्णय दिला संपला, विषय संपत होता. परंतु आता मी निर्णय दिला, चुकीचा ठरला तर मी वादामध्ये येतोय. त्यामुळं अगदी जपून त्यांना देखील काम पाहावं लागतं. ही क्रिकेटची बदललेली परिभाषा आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटर जाऊन कट केला, एकेरी धावेमध्ये धावपलकावरती जोर पडेल, धावपलक जाऊन पुढे सरकतंय 14 वरती. मृदुल अजूनही 31 धावांची गरज आहे. थोडासा बॅकफुटर तरी राहतोय तो, अर्थातच ऋतू 11 डोंगरपाड्याचा संघ. दुसरीकडून प्रयत्न चांगला होता ह्या वेळेला. काय कॉम्बिनेशन फील्ड करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु गेलाय चेंडू या वेळेला सीमारेखा पार 4 धावेंसाठी. चांगली सुरुवात आहे. दुसरीकडून आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ, धावफलकावर 18 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 27 धावा हे अजून देखील धावफलकावर कुटायचे आहेत. किशोरदादा पाटील, KGF हा चित्रपट तुम्ही जर का पाहिला असेल तर त्यामध्ये नक्कीच एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड से भी खतरनाक होती है. आणि हा खरा तर घायल शेर आहे. किशोरदादा पाटील, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे हिवाळे ज्या खेळाडूंना पाहिल्यात, तो खेळाडू यावेळेला मैदानामध्ये तलपतोय. येस, डेफिनेटली. पहा, जर तुम्ही इथून पाहिलं ना तर आता यांच्या झाल्यात 18 आणि अनाया सीसीच्या होत्या 17. म्हणजे अनाया सीसीने बनवल्या 26, आता यांना बनवायच्या आहेत 27. क्रिकेटमध्ये तुम्हालाही संधी मिळते आणि तुमची संधी आल्यावरती त्या संधीला तुम्ही 2 हाताने कबूल करणं गरजेचं असतं. सईद आलेत गोलंदाजी माकवती, 12 चेंडू 27 धावांची गरज असताना बॅकफुटर जाऊन यावेळेस मात्र ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न, थोडासा चुकीचा फटका. एकेरी धावेकरिता यावेळेस मात्र स्ट्राईक एक्सचेंज होईल. हे फार स्पीडनं क्रिकेट आहे. इथं तुम्हाला बोलायला संधी खूप कमी मिळत असते, त्यामुळं अधिकचा जोर देऊन समालोचन करणं देखील फार गरजेचं ठरतं. बॅकफुटर जाऊन यावेळेस मात्र चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, चांगला बॅकफुट पंच, परंतु तेवढीच चांगली क्षेत्ररक्षणाची बाजू दाखवली आहे. केवळ एकेरी धावा, 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. नक्कीच कुठेतरी 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल. किशोरदादा पाटील, आतापर्यंत ते फटके येतात बॅटमधून. समोर यावेळेला सईद आहे, पहिला येईल का, मिस झालाय थोडा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, त्या कारणास्तव निर्धाव चेंडू पुन्हा येत असतो. आणि हा आता येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने तितकेच मोठी डोकंदुखी ठरत असेल डोंगरपाडा संघासाठी. आतापर्यंत प्रेशर आहे, दबाव आहे, तणाव आहे, सर्व काही आहे, परंतु त्या तणावातून कशा प्रकारे बाहेर उतरणं हे किशोरदादा पाटील जाणतोय. थँक्यू मयूर. येस, किशोरदादांकडे जो अनुभव आहे तो अनुभव मात्र पणाला लावला जातोय. यावेळी चौकार आलाय, धावपलकाला आकार आलाय, धावपलक जाऊन पुढे सरकलंय, धावपलक जाऊन पोहोचलंय 24 या आकड्यावरती. आता मात्र 21 धावांची इथून मात्र आणखी गरज आहे. सईदवरती हल्ला चढवला जातोय किशोरकडून. यावेळेस पुनश्च एकदा सईद, यावेळेचा बॉल नो बॉल आणि धावबाद स्वरूपात किशोरला परतावं लागेल. होतंय विकेटचं पतन, गॉन. थँक्यू. थोडासा का होईना परंतु सुटकेचा निश्वास टाकला असेल अनाया सीसीने, कारण किशोरदादा ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होते थोडंसं दडपण त्यांच्यावरती देखील निर्माण झाला होता. अनिश आलाय न्यू बॅटर. यावेळेस वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिकची ताकद यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर घेऊन गेली. चेंडूला परतावं लागेल बॅटरला. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, दुसरा गडी बाद.
ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटोमा छम छमे पायल घुंघरू बजन त्यारे खुटमा ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटोमा छम छमा पायल घुंघरू बजन त्यारे खुटमा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. थँक्यू. ज्या पद्धतीनं गीत चमकते ना या मैदानावरती तशाच पद्धतीचं मैदान देखील चमकते आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये आणखी मनमोहक दृश्य या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आज सॅटर्डे बऱ्याचशा सामन्यांबरोबरच बरेचसे रंग देखील उधळले जाणार आहेत या मैदानामध्ये आणि त्याकरिता बहुसंख्येनं प्रेक्षक देखील या मैदानाकडे वळणार आहेत. न्यू बॅटर इन झाले आहेत गुड्डू अमर यावेळेस आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमरचा. अनिश आहेत यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणखी एक डॉट बॉल. गुड्डूच्या विपक्षामध्ये मोठे फटके खेळणं अनिशला यावेळेस मात्र शक्य होत नाहीये. सातत्यानं डॉट बॉल्स येत आहेत यावेळेस. हो अलॉंग विथ द कार्पेट इन टू द गॅप चेंडू गोळीच्या वेगानं मैदानाच्या बाहेर सीमा पार आलाय चौकार. ए ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये. थँक्यू. प्रयत्न केले गेले परंतु प्रयत्न अपुरे राहिले. 3 चेंडू 16 धावांची गरज असताना पुन्हा एकदा वाह क्या बात है अनिश आते आते देर कर दी मेरे दोस्त. आणखी एक चौकार. थँक्यू. इथं चिल करण्याची गरज आहे गोलंदाजाला कारण 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारचा अवैध चेंडू हाताळून चालणार नाही आहे. 2 बॉल लीगल हाताळले तर मात्र यावेळेस चांगल्या पद्धतीनं सामन्याला विजय साकार करू शकतो तो अर्थात अनायासिसी. यावेळेचा बॉल आणि आता मात्र संपूर्णपणे बाकीत वर्तवू शकतो आपण की या मॅचमध्ये अनायासिसी यशराज वॉरियर्स हा संघ वरचढ ठरतोय. 1 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल अलॉंग विथ द कार्पेट गेलाय सीमा पार आलाय अनिशच्या बॅटमधून चौकार. विजयी झालाय तो संघ अर्थातच अनायासिसी यशराज वॉरियर्स. वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन्स. पुनश्च एकदा विशाल पाटील आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेकरिता आपण आम्हाला आमंत्रित केलं समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आपले आभार. थँक्यू व्हेरी मच आणि या स्पर्धेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो हॅलो चला दोन्ही विनर संघ आपण या त्वरित अनायासिसी एसराज वॉरियर्स टीम साहेबा दोन्ही संघाचे करण्यात आपण त्वरित टॉस की बॉसच्या दिशेने या मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला.